Namaskar, Suprabhat. I am Shringar Khatwande, and first of all, Happy International Yoga Day to one and all. We are all here to celebrate the 6th International Yoga Day. Then what is yoga? Yoga is the path of harmony of mind, body and soul. Yoga comes from the Sanskrit word yuj. Yuj means union. Union of internal consciousness with union of universal consciousness. नमस्कार, उन्मुक्त युथ फाउंडेशन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. 6व्या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त आपल्या सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा. योगा आपण का करतोय, का करायचंय याबद्दल थोडक्यात सांगतोय मी. योगा इट वर्क्स ऑन माइंड, बॉडी अँड सोल. योगामुळे आपण आजच्या लाईफस्टाईल जी आहे यात लेस फिजिकल ऍक्टिव्हिटी आणि वेळेचं बंधन, कामाचं ताण ह्यामुळे बरेचसे आजार आपल्याला उद्भवतात. तर ह्यावर मात करण्यासाठी आपण कमीत कमी वेळेत, कमीत कमी जागेत आणि कमीत कमी साधनांचा वापर करून योगामुळे ह्या सर्व गोष्टींवर, सर्व आजारावर मात करू शकतो. आणि रोजच्या जीवनशैलीमध्ये जर आपण योगाचे काही ठराविक पोजेस जर इन्क्लूड केले त्यात, तर बऱ्याचशा आजारापासून आपण दूर राहू शकतो. थोडक्यात सर्क्युलर सिस्टीम, ब्लड सर्क्युलर सिस्टीम, नर्वस सिस्टीम, योगा हा सिस्टीमवर आपल्या इम्प्रूव्ह करण्यासाठी योगा आपल्याला करायचा आहे. काही ठराविक योगा पोस्चर्स आहेत की ज्यामुळे आपण स्टमकचे इंटरनल ऑर्गन्स, फॉर एक्झाम्पल मंडूकासन आहे, वक्रासन आहे, ह्या आसनामुळे आपण इंटरनल ऑर्गन्स जे आहेत स्टमक मधले, एक्झाम्पल लिव्हर, स्प्लीन, इंटेस्टाईन, पॅनक्रियास, तर ह्याला प्रॉपर एक्सरसाइज देऊन त्याची कॅपॅसिटी, त्याचा स्टॅमिना वाढवू शकतो. नर्वस सिस्टीम, सर्क्युलर सिस्टीम ह्याला इम्प्रूव्ह करायचं असेल तर आपण शीर्षासन, सर्वांगासन ह्यासारखे आसन केले पाहिजे. तसंच रेस्पिरेटरी सिस्टीम स्ट्रॉंग बनवण्यासाठी प्राणायाम योग्य आहे. रेग्युलर प्राणायाम केल्याने आपलं ध्यान धारणा पण होते. योगाचं बेसिकच आहे की यम नियम, प्राणायाम, ध्यान, धारणा, आसन, तर ह्या सगळ्या गोष्टी त्याची सूत्र आहे योगाचे. सुरुवात आपण आजच्या प्रोटोकॉलची प्रार्थनेने करूया. योगेन चित्तस्य पदेन वाचा मलं शरीरस्य वेदकेन योगा प्रोक्त प्रवरं मुनिना पतंजलि प्राञ्जलिरानतोऽस्मि. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्मा तस्मै श्री गुरुवे नमः. गुरुवे नमः. गुरुवे नमः.
concentration is one of the part of our yoga. So by chanting Om, we can, at certain level, we can improve our peace of mind. So let us begin with our main protocol. We are going to start some warm-up exercises. First, we are going to start with neck rotation. Change. Hand rotation. Reverse. Change. Up and down. Change. Wrist rotation. Reverse. Action on the beat, yeah. Change. Front bend. Back bend. Change. Front bend. Back bend. Change. Swing. Change head. Bend. Next leg. So now we are going to do side sit-ups. Change. Ankle rotation. Reverse.
Stage left. Reverse. Change. So now we are going to perform some simple asanas. First, Shirshasana. Shirshasana improves your circulatory system, blood circulatory system. Now we are going to start सूर्य नमस्कार. सूर्य नमस्कार मुळे आपण संपूर्ण शरीर फ्लेक्सिबल बनवू शकतो. संपूर्ण शरीराचा हा व्यायाम आहे आणि कमीत कमी वेळ व्यायाम आहे. तर सूर्य नमस्कार मंत्र आहे. मंत्राचा उच्चार करून सूर्य नमस्कार करूया आपण. 12 पोजेस आहेत सूर्य नमस्काराचे. ओम मित्राय नमः.
पहिला राउंड झाला आहे. दुसरा राउंड. ओम रवे नमः. ओम सूर्याय नमः. ओम भानवे नमः. ओम खगाय नमः. ओम पुष्णे नमः. ओम हिरण्यगर्भाय नमः. ओम मरीचे नमः. ओम आदित्याय नमः. ओम सवित्रे नमः. ओम सवित्रे नमः. ओम अर्काय नमः. ओम भास्कराय नमः. मरीचे ओम मित्र रवि सूर्य भानु. मित्र रवि सूर्य भानु खगभूषण हिरण्यगर्भ मरीचे आदित्य सवित्र अर्क भास्कराभ्यो नमो नमः. सूर्य अशा प्रकारे सूर्यनमस्कारमुळे आपण संपूर्ण बॉडीचा एक्सरसाइज करू शकतो.
संपूर्ण बॉडीचा आपण एक्सरसाइज करू शकतो. तर काही योगा पोस्चर्स आहे. आय विल इंट्रोड्यूस दॅट पोस्चर्स. जसे की भुजंग, जसे की मंडूकासन. त्याला मंडूकासन मध्ये आपण वज्रासन मध्ये बसायचंय. दिस इज व्हॉट वज्रासन. मंडूकासन इज व्हेरी युजफुल फॉर, it is a stomach, it gives us exercise to stomach, liver, pancreas, intestine. So what is the proper pose? This is वज्रासन. मुठ्ठी बंद करायचे आणि पोट थोडंसं उचलून समोर बेंड व्हायचे. आणि पोट जर व्यवस्थित दाबलं गेलं नाही तर हात थोडेसे मागे घ्यायचे आणि पुढे बघायचं. दिस इज व्हॉट मंडूकासन. सो व्हेरी युजफुल. It gives exercise to stomach, pancreas, so it is very useful in case of diabetes. It improves our digestive system. So very useful, that is a मंडूकासन. तर रोजच्या व्यायामामध्ये आपला मंडूकासन हा एक महत्त्वाचा पार्ट आहे. इम्पॉर्टंट योगा पोस्चर, दॅट इज मंडूकासन. वन्स अगेन सी लाईक दिस. वज्रासन मध्ये बसायचंय. इट इम्प्रूव्स अवर डायजेस्टिव्ह सिस्टीम. दिस इज व्हॉट वज्रासन अँड मंडूकासन इज. सो वी आर लुकिंग अहेड अँड प्रेस as much as possible. हात मागे घ्यायचे म्हणजे आपल्या स्टमकला प्रॉपर एक्सरसाइज मिळेल. दिस इज व्हॉट मंडूकासन. नंतर पुढचा एक्सरसाइज आहे वक्रासन. वक्रासन मध्ये असं आपण परपेंडिक्युलर ठेवलेलं आहे. मी एक पाय पुढे आणि एक पाय परत फोल्ड केलेला आहे मी परपेंडिक्युलर. जो पाय सरळ आहे हात वर केलेले आहे आणि जो पाय बेंड केलेला आहे राईट अँगल मध्ये या साइडचा हात मागे ठेवलेला आहे. वक्रासन इट इज व्हेरी इम्पॉर्टंट एक्सरसाइज. दिस इज व्हॉट वक्रासन. आणि आपला ऍब्डॉमेनला पूर्ण पीळ बसतो. इट इज व्हेरी इम्पॉर्टंट एक्सरसाइज. दुसऱ्या साइडने पण करायचं. आपली बॉडी सिमेट्रिक आहे. सो व्हॉट एव्हर एक्सरसाइज यू आर डुईंग यू डू ऑन बोथ साइड्स. आपलं नेक हे हॉरिझॉन्टली असं रोटेट करायचे अँड ट्राय टू ब्रिंग युअर नेक इन द लाईन ऑफ शोल्डर. हे हाताने आणि असं शोल्डरने एकमेकांना पुश करायचे आणि जास्तीत जास्त पीळ बसेल अशा प्रकारे व्यायाम करायचे आणि आपल्या स्टमकला पूर्ण पीळ बसते. वक्रासन. दिस इज व्हॉट वक्रासन. सो व्हेरी इम्पॉर्टंट एक्सरसाइज. इन एव्हरीडे लाईफ यू इन्क्लूड दिस. एव्हरीडे यू आर सपोज टू डू दिस वक्रासन फॉर अवर फिटनेस, फॉर टू इम्प्रूव्ह अवर डायजेस्टिव्ह सिस्टम, to improve work of or function of pancreas, to improve work of or functions of intestine, digestive system. Very important. Vakrasana. The next exercise is we bend as possible as forward. It is what Janusirasana. So it is very useful for baggage, vertigo. It improves our another side. This is called as Janusirasana. एक पाय असं मी इंटरलॉक केलेलं आहे आणि दुसरा पाय सरळ आहे
वर बघायचंय आणि श्वास सोडत सोडत एक्झेल करत करत डाऊन जायचे इन दिस वे. दिस इज व्हॉट जानुशिरासन. मुलांची हाईट वाढण्याकरता जानुशिरासन. आणि पुढचं एक्सरसाइज आहे पश्चिमोत्तानासन. पश्चिमोत्तानासन असं परपेंडिक्युलर मी बसलेलं आहे, हात वर आणि एक्सेल करत करत मी बेंड होतोय लाईक दिस. This is Paschimottanasana. Then Bhujangasana. Next exercise is Bhujangasana. Bhujangasana. This is Bhujangasana. Next posture of Bhujangasana is like this. I will keep distance in my leg. Tirre Bhujangasana. Like this. Cross बघायचंय. Cross leg. परत down. परत दुसरा cross leg बघायचंय. Bhujangasana. परत एकदा Bhujangasana. This is Bhujangasana. Then Dhanurasana. Dhanurasana. Next exercise is Shalarasana. एक पांच शलभासन. पुढचं इम्पॉर्टंट एक्सरसाइज आहे सर्वांगासन. सर्वांगासन. उत्तान बागासन. सर्वांगासन. याला तुम्ही असं पण करू शकता, असं बेंड करू शकता, असं बेंड करू शकता, असं पण करू शकतो, असं पण. दिस इज सर्वांगासन. यातूनच हलासन. दिस इज हलासन. हलासन. याला एक पाय वर करू शकता तुम्ही, दुसरा पाय वर. हलासन. हलासन मधून ब्रिज बनवू शकता तुम्ही. दिस इज व्हॉट ब्रिज. सेतू बंधासन. एक पाच सेतू बंधासन. असं परपेंडिक्युलर उचलू शकता. सेतू बंधासन.
Now another part of yoga is breathing exercise. Breathing exercise, Kapalbhati, Anulom Vilom, this pranayam. You are doing along with me, Kapalbhati. Anulom Vilom. Bhramari. If you are student and for youth, such type of slow exercise is not required. कमी वेळात आपण किती फास्ट एक्सरसाइज करू शकतो ह्याचं एक थोडंसं डेमॉन्स्ट्रेशन देतोय. द डेमॉन्स्ट्रेशन इज लाईक दिस. फार कमी वेळात आपण म्हणजे अवघ्या 5 मिनिटात खूप जास्त आपल्याला एक्सरसाइज करायचे. तर ते कसं करायचं आपल्याला त्याचं डेमॉन्स्ट्रेशन मी देतोय. काही बैठका आहेत, त्या बैठका आपल्याला करायचे. काही ठराविक टाईप आहेत बैठकांचे. ही एक टाईप झाली. नंतर दुसरा दंड बैठकांचे प्रकार आहेत. वृश्चिक दंड ह्याला म्हणतो आपण वृश्चिक दंड. नंतर पुढची दंड आहे साधारण दंड. वृश्चिक दंडाचा हा दुसरा प्रकार आहे.
वृश्चिक दंडाचा दुसरा प्रकार सांगितलं मी तुम्हाला. नंतर पार्श्वदंड. हे पार्श्वदंड आहे. नंतर पार्श्वदंड. नंतर चक्रदंड. चक्रदंड हे बघा, चक्रदंड असं करायचे. चक्रदंड लाईक चक्रदंड. चक्रदंडानंतर मिश्रदंड. दिस इज कॉम्बिनेशन ऑफ ऑल दंडास. So this मिश्रदंड. 1 2 1 2 1 2 2. हे मिश्रदंड तुम्ही फास्ट करू शकता लाईक दिस. दिस इज व्हॉट मिश्रदंड. Then त्रिकोणासन. This is त्रिकोणासन. Symmetric in another side. त्याला आपण राइट अँगल मध्ये फोल्ड केले. त्रिकोणासन. ह्याचं दुसरं टाइप आहे. हात वर करून वरच्या हाताकडे बघायचे. बॅलन्स इज इम्पॉर्टंट. त्रिकोणासन. आपल्या बॉडीचा पोस्चर जो आहे ट्रायंगल शेप मध्ये झाला पाहिजे. दिस इज वन वर्टेक्स, अनदर वर्टेक्स, and at top there is the third vertex, which is Trikonasana, triangle shape. Another side, Trikonasana. This is the correct posture, Trikonasana. Then next is advanced posture you can do. Should be symmetric. Next leg. पुढचं एक्सरसाइज सिंपल एक्सरसाइज आहे, ते सगळ्यांसाठी आहे.
पद्मासन. पद्मासन घातलेलं आहे मी. पद्मासन नंतर हा माझा राईट हँड आहे. राईट हँड असं पकडलेलं आहे मी. लेफ्ट हँड असं. This is called as Baddha Padmasana. Very useful for stomach. Arms, Baddha Padmasana. This is what Baddha Padmasana. Next question is, तुम्ही आता थाईज वर ठेवलेले पाय, पाठीमागून हात पकडलेले. हे मुलांसाठी थोडंसं ऍडव्हान्स आहे. दिस इज फॉर youth. Ours is Unmukt Youth Foundation. So youth should do this type of exercise. For concentration, we should do this Vrikshasana. This is for concentration. For concentration, we keep practice of this exercise. On other side, भूख बढ़ाने के लिए क्या आसन है? How to increase our digestive system? और इंस्टेंट भूख बढ़ानी है तो what is to be done? चक्रासन. थोड़ा सा एडवांस करते हैं.
ready for prayer? ओंकाराय बिंदु संयुक्तम् ओंकाराय बिंदु संयुक्तम् नित्यं ध्यायन्ति योगिनाः कामदं मोक्षदं चैव ओंकाराय नमो नमः ओंकाराय नमो नमः ओंकाराय नमो नमः ओम शांति शांति शांति। एक ले